हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही मोक्ष संन्यास योगांतुले 40 बरी श्लोक बळयले. हांत भितर त्रिगुणाचे विशयू 3 नमने दान 3 नमने तप 3 नमनेचे कर्म प्रति एकांतो सात्विक राजसिक तामसिक गुण प्रभेद असताचे असता म्हणून सांगून देवान सांगले. आणि सांगता असं कसं नाही म्हणून म्हळ्यार पृथ्वींतू जवो स्वर्गांतू दिवी जवो देवेशु देवतेलांतू पुनः म्हळ्यार बरलेल पुरय जिवांतू यत् प्रकृतिजैः एभिः त्रिभिः गुणैः मुक्तं स्यात् तत् सत्वं नास्ति म्हणटा. म्हळ्यार प्रकृतीचे निमती जल्लेल तसले 3 गुण पळते सात्विक राजसिक तामसिक ते सोण सूच खंयचेय ना. म्हळ्यार 3 गुण न्हय आशिल्ले खंयचे ना म्हूण तशें तो सांगता आसा. ताजे खातीर आतां ताजे नंतर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हांगेले गुण आनी स्वभाव सांगता तो. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणां च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवै गुणैः म्हणून हे परंतपा म्हणटा. परंतप म्हळ्यार शत्रूक तापन करतलो म्हणून. जेव्हा परमतप म्हळ्यार सगळो दिसू परम श्रेष्ठ जेवणाशील परमात्माले विषयी चिंतन करतलो म्हणून. तशें 2 रितीर लिखित अर्जुन 2 रितीर वै कळवा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हांगेल कर्म तांगेले स्वभावान उत्पन्न जालेले त्रिगुण आसा पळय ताजे निमती जावन विंगड विंगड आसा म्हणून. म्हळ्यार त्रिगुण गुण जाले आनी स्वभाव हाजे निमती जावन कर्मय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हांगेल विंगड विंगड म्हणटा. आतां ब्राह्मणाल स्वाभाविक कर्म सांग पळय. शमो दम तपः शौचं क्षान्तिः आर्जवमेव च ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं. ब्राह्मणांगेले स्वाभाविक कर्म कसं नाही स्वभावाक समजावन ब्राह्मणान कशें सुका म्हळ्यार शम मनोनिग्रह दम इंद्रिय वश करून घेवचे तप धर्म पालने खातीर कितले कश्ट अनुभविसूचे शौच अंतर्बाह्य शुद्धी क्षांती विंगडाल अपराध क्षम करतसल क्षमागुण आर्जव शरीर मनो वाक कळव्या. म्हळ्यार मनो वाक काय हांत भितरी एक रुपार आसूचे. म्हळ्यार उल्लय तोंडान उल्लय इल्लेचे मनान थंय आसूचे कार्यानी करून दाखोवचे. जेवो मनाक कसं आसा तेची तोंडान सांगचे कार्यानी करून दाखोवचे. हाका पुरे आर्जव म्हणटाचे. ज्ञानम वेद शास्त्र इत्यादी विशयांत ज्ञान आसूचे. विज्ञान म्हळ्यार विशेष जावन आशिल्ले परमात्माल ज्ञान म्हळ्यार आत्मतत्व परमात्मा तत्व दोन्ही कोळणसचे म्हूण येत. ब्राह्मणांगेल कर्म ते जे आस्तिक्यम परमात्मो आस वेद पुरे तागेल प्रमाणशास्त्र तो आस तागेल विषय कसल म्हणून सांगच्या प्रमाणशास्त्र वेद उपनिषद भगवद्गीता इत्यादी म्हणून आस्तिक स्वभाव हे पुरे समज म्हणून लेखचे ब्राह्मणाले स्वाभाविक कर्म. आता क्षत्रियांगेल स्वाभाविक कर्म सांगता पळय कसले म्हळ्यार शौर्यं तेजो धृतिः दाक्ष्यं युद्धे च अपि पलायनं दानम ईश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं. शौर्य म्हळ्यार पराक्रम तेज म्हळ्यार तोंडार एक तेज आसता क्षत्रियांक. धृती धैर्य अर्जुनाले विषय उडगस करायची. दाक्ष प्रजापालने विशयांत भारी चातुर्य दक्षता म्हणटाची. च युद्धे अपि अपलायनम
युद्धशूर जलरी फाटी दाखयना नशी म्हळ्यार फाटी दाखोवन धांवचाना. आतां अर्जुनान फाटी दाखोवन धांवचे म्हळ्यार रणरंगात दाखोवन धांवचे न्ही, तो युद्ध शूर करूं आयकना पळय. ह्या पळय क्षत्रियाल स्वभाव न्ही म्हूण म्हणजे खातीर क्षत्रियाल स्वभाव खंयचो म्हूण सांगून कृष्ण अर्जुना सांगता आसा दान दिवचें. ईश्वर भाव म्हळ्यार तो रायू म्हूण म्हणलो, क्षत्रीय म्हूण म्हणलो सर्व जनांक अधिपती जावन आसता तागेले राज्याचे न्हय. त्या वेळार ताणें तागेले ते ईश्वरी भाव दाखोवका म्हळ्यार तांकां पुराय पळोवन घेवचें तसलें सामर्थ्य तागेलें आसुका. हे पळय क्षत्रियाल स्वभाव जावन आसता म्हूण म्हणटा. आनी आतां शुद्रांगेले न्ही वैश्य स्वभाव कसो म्हूण सांगता पळय. कृषी गौरक्ष्य वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. कृषी करचें, गौरक्ष्य म्हळ्यार गोरक्षणा आनी वाणिज्यम व्यापार करचें. हे पळय वैश्यकर्म स्वभाव. आमी गोपालक जावन आशिल्लो नंदबाबाल विशय कृष्णाल आनु न्हय आनी म्हळ्यार पोशिल्लो तो वैश्य पळय. कृषी करता आशिल्लो तो, गोसंगोपन करता आशिल्लो, व्यापार करता आशिल्लो, दूद धंय लोणी हे पळय दिवचे, थंय दुखून जाय आशिल्लें सामान हाडचें, अशें पळय व्यापार वेवहार करता आशिल्ले वैशाल स्वाभाविक कर्म. परिचर्यात्मकम हे चारी वर्णाच्या सेवा करून परमात्मा पावचे हे शुद्रांगेल कर्म म्हूण सांगून सांगता. तसलें न्ही चार वर्णांच्या सेवा करचे शुद्रान जाल्यार तांणी उणीवे. आतां तशी न्हय समाजांत पळय दाखोवचें जाल्यार तशी न्ही. तांणी उणी कसलें न्ही, तांणी तांकां तितले कर्म म्हूण आमी लेखचे. ताका समजावन तांगेले स्वभाव तांगेले दैहिक क्षमत्व न्ही आसता कळ्ळें. तितली जनाल परिचर्य कोरका न्हू न्ही, काम कोरका जाल्यार देह कितले घट्ट सुका न्हय. तसलें रे जाती म्हूण म्हळ्यार केन्नाय जन्मान की कर्मान म्हूण म्हणलेलें आसा कळ्ळें. जन्मना जायते जंतुः कर्मणा जायते द्विजः म्हूण सांगून म्हणटाशी. जन्मान न्ही कर्मान जाती आमी सोदून काडका जाता म्हूण सांगून कळ्ळें. ही ताका म्हूण म्हळ्यार जन्मान ब्राह्मण जावन आयलीची म्हूण लेखया. त्यांनी हांगा येवन ज्ञान स्वाध्याय प्रवचन यज्ञ याजन दान दिवचे, प्रतिग्रहण करचे, वेद इत्यादी वचन शिरपचे केल्यार त्यांनी ब्राह्मण म्हणून खाली जन्मान ब्राह्मण जाल्यार पावना, कर्मान ब्राह्मण जेवका कळ्ळें. तशीची अर्जुनान पळय हांव भिक्षाटन करून वनवासान तूं वस्त आशिल्लो म्हूण म्हणल्यार ते ब्राह्मणांक गेले धर्म तो वनवासू याचना सकड करचे. अर्जुनान ते केले सत्वे ताण करचे आशिल्लें काम ताणी करका न्हय. आतां धर्मव्यादू तो वृत्तीन वैश्य जन्मान चांडालू जाल्यार वृत्तीन वैश्य तागेले दोनी रिती तो व्याध जन्म तागेलो जाल्यार वृत्तीन तो व्यापारी मांस विक्रय करचे जाल्यार धर्माक सम्मत जावन व्यार करून तागेले कसं की अन्न माल सेव करून ताका समजून तागेले व्याध जन्मान तुका सलसकट करका ते परे करून घेवन खंयचे विशयांत धर्मा दुखून चुकना नशी धर्मव्याध म्हूण नांव घेतिल्लें ताणें कळ्ळें. तशें जावन ताका जगत्या मुल्या खंयचे कसं कसं जाता तें कळत आशिल्लें ताका. हें आमी महाभारतांत तूं पळयलां न्हय. जेवो तेज खातीर परमात्मा सांगता स्वे स्वे कर्मणि अभिरतः संसिद्धीं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धीं यथा विंदति तच्छृणु. स्वे स्वे कर्मणि अभिरतः म्हळ्यार तांगेलेक वर्ण विहित कर्म म्हूण सांगून आस म्हूण कळ्ळें न्हय. ब्राह्मणांक क्षत्रियांक वैश्यांक शूद्राक तांगेले गुण स्वभावाक समजावन तांकां कसं कर्म म्हणून धर्मशास्त्रांत परमात्मान सांगला पळय. ते कर्म प्रितीर कोरका कळ्ळें. तसोल मनीस प्रितीर कोरका म्हळ्यार आमी ब्राह्मण जावन जन्म आयल्या कितले कश्ट यज्ञ याग कोरका त्या कोरका हें कोरका तपस्या कोरका एकादशी व्रत कोरका असल पुरे कश्ट जाय आशिल्ले आमी ब्राह्मण जायनातले जायत आशिल्ले म्हूण अशें पुरे लेखचे न्ही. आमी लेखना नाशी निमगिना नाशी आमकां ब्राह्मण वर्णांत जन्म घाला जाल्यार आमगेले स्वधर्म कसले ते पालन करतना आमी सवतर करतर करचे न्ही. प्रितीन कोरका अभिरतः प्रितीन कोरका नरः तसल मनीसो संसिद्धीं लभते. सम्यक सिद्धी म्हळ्यार आंग विंगड कसले न्ही परमात्माक तो पावता म्हूण. स्वकर्म निरतः यथा सिद्धीं विंदती तत् शृणु. तशी तुका आतां सांगता अर्जुना स्वकर्म केल्ली म्हूण जाल्यार कशी तांकां सिद्धी मेळटा जो कशी तांकां हांव मेळटा तत् शृणु तें तुका सांगता ऐक म्हूण सांगता. यतः प्रवृत्तिभूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति मानवः. यतः म्हळ्यार कोणाल निमती
प्रवृत्ती यतः भूतानां प्रवृत्ती म्हळ्यार कोणाल निमती सर्व समस्त जीवांगेले प्रवृत्ती म्हळ्यार उत्पत्ती म्हणून लेखूया तांगा जतकी येन इदम सर्वं ततं तम येन इदम सर्वं ततं कोणाल निमती या सर्व इदम सर्वम या सर्व म्हळ्यार सर्व ब्रह्मांड ततम व्याप्त जावनस की तम म्हळ्यार कोण म्हण कळना मात कोणाल निमती जीवाच पळय सृष्टी जतकी ब्रह्मांड सृष्टी जतकी ताजे नंतर कोणाल निमती समस्त प्रपंच हे सगळे ब्रह्मांड व्याप्त जावन की म्हळ्यार कोण ब्रह्मांडाक आधार जावनस कोण ब्रह्मांडांतूल सर्व जीवाक आश्रय दिवनस कोण सर्वांतर्यामी जावनस कोण सर्व व्याप्त जावनस म्हळ्यार परमात्मो म्हळ्यार उत्तर येता ते नव्हे तम म्हळ्यार कोण परमात्मो स्वकर्मणा तांगेले वर्ण विहित कर्म करचे मुखांतर तागेले पूज कोरका म्हळ्यार देवाल पूज म्हळ्यार घंटालोची आरती करची तितली मान नाही तांगेले स्वधर्म पालन करचेय देवाक अर्पण करचेय कृष्णार्पण करची एक पूज ती कळवे निन्न पूजेयो रामा निन्न पूजेयो म्हणून एक भजन यूट्यूबार मेळटा पळय तान तसं सकाळ दुखून आमी करची सर्व कर्म स्नान संध्यावंदन जप तप ये वर्णविहित कर्म जालें ताजे नंतर आमगेले खातीर करचें स्नान कळवे खाण जेवण सगळे देवा तुगेली पूजा म्हूण सांगून करचें रामा तुगेली पूजा म्हूण तशी आमगेले वर्णविहित कर्म कसं आसा तें चंद कोरून ते परमात्मा समर्पण केलें तीच एक पूजा तशी जावन स्वकर्मणा अभ्यर्च्य तांगेले कर्मा मुखांतर पूजन करून मानव सिद्धीं विंदंती मनशांक सिद्धी मेळटा तरी आमी आमगेले वर्णविहित कर्म कोरका पिड्यानाशी परपऱ्यानाशी कोरका कळवे तशी आनी ते देवा समर्पण कोरका हांगा मनुस्मृतीन तूं सांगला अध्यापन अध्ययन यजन याजनम तथा दानम प्रतिग्रहम चैव ब्राह्मणानाम अकल्पयत ब्राह्मणांक कसलं कर्म सांगला म्हळ्यार अध्ययन अध्यापन आम्ही वेदशास्त्र पुरे शिकचे वापस अध्यापन करचे यज्ञ करचे याजन करचे दान दिवचे दान कोणाक दिल्यार घेवचे ते ब्राह्मणांक मात्र कळवे प्रजानां रक्षणं दानम इज्य अध्ययनम एवच विषयेषु अप्रसक्तिश्च क्षत्रियस्य समासतः प्रजेंगेल रक्षण दान दिवचे इज्य म्हळ्यार यज्ञ करचे अध्ययन करचे स्वाध्याय प्रवचन स्वाध्याय तांकां येस प्रवचन ना स्वाध्याय येस विषयेषु अप्रसक्ती तांकांय शमदमादी गुण सुका हे प्रेक्षत्रियांगेले काम म्हणून पशूनां रक्षणम म्हळ्यार गोरक्षणांनी म्हणटा पळय तशी दान दिवचे इज्य यज्ञ करचे अध्ययन करीत मणिकपतम कुसीदम च वैश्यस्य कृषिमेव च आनी कृषी करचे हे मणिकपतम व्यापारींक गेले म्हळ्यार वैश्यांक गेले लक्षण म्हणून एकमेव तु शूद्रस्य प्रभु कर्म समादिशत एतेषामेव वर्णानां शुश्रूषा मनसूयया इतले वर्ण आसा पळय एतेषाम एव वर्णानां हे तिनी वर्णाच्याले शुश्रूषे तांगेले सेवा करचे कशी अनसूयया मनांत कसले कपट दवरनाशी मत्सर करनाशी सगळं करचे एकमेव तु शूद्रस्य कर्म समादिशत देवान प्रभू देवान हे एक कर्म शूद्रांक सांगला तशें जावन तांगेले स्वकर्म खंयचे म्हण जालें न्हय आतां परमात्मा सांगता पळय अर्जुना तूं युद्ध करना म्हणलें युद्ध करना म्हणटा तांकां मारका जाता हांकां मारका जाता हांव पाप केल्या वरी जाता म्हळ्यार तुगेलो स्वधर्म कसो जालें म्हळ्यार धर्मा विरुद्ध जावन कोण मारता तांकां मारून धर्म परिपालन करचें धर्म संस्थापन करचें धर्मा खातीर युद्ध करचें तूं आक्रमण करून वचून तुगेले राज्य कोश वाडोवचे खातीर न्ही नवी हें युद्ध क्षत्रियांक तशी वचूका म्हणना कसं की एक आसक्तीन कसं की एक धनसंग्रहा खातीर राज्य संग्रहा खातीर युद्धा वचचें तें चुकी म्हूण येता जाल्यार स्वधर्म पालने खातीर युद्ध करचें पळय तें श्रेष्ठ युद्ध तूं वत कशी युद्ध केल्यार सई तुगेलो स्वधर्म तो करी म्हूण सांगचे खातीर कृष्ण सांग पळय श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात स्वभावनियतम कर्म कुर्वन् आपनोति किल्मिषम पळय तूं आतां युद्ध करता मन असो मन ना जावो तांकां मारका जाता हांकां मारका जाता म्हळ्यार मनान तो भंय असो कसो लय जावो तूं जय जाल्यार भीष्मा मारना नशें राबो पुरो द्रोणा मारना नशें राबो पुरो जाल्यार युद्धा चमकल ना तांकां मारूं का जाल्यार रे पक्कनी हांव तांकां मारना म्हूण एक कंडिशन घाल्या रे स्वधर्म विगुण जालें तें म्हळ्यार तूं कोरका आशिल्लें काम समकर न्ही जाल्यार तूं स्वधर्म पालन केला जाल्यार तांतूं तुका श्रेयस आसा परधर्मात स्वनुष्ठितात तूं म्हणटा पळय हांव रान्ना वता
तई आम भिक्षाटन करून चंद कोण जीवन करता ते तुगेले परधर्म तो तुगेल धर्म नाही तो ब्राह्मणांगेल धर्म परधर्म तुकुतो जाल्यार स्वनुष्ठितात तू चंद रितीर तई वचून इतले काळ 12 वर्ष तुम्ही वनवास करतना अशीची ऋषींगेल सळकला ऋषीन सांगिल ऐकला स्वाध्याय प्रवचन तू पुरे जेला तुमकां ब्राह्मणाले कर्म तुम्ही ते केलेले जाल्यार इथे तुमगेल स्वधर्म नाही ना मे कळवे तुम्ही तो धर्म कितले चंद करून पालन करायची तुमगेल स्वधर्म तुम्ही पालन करना नतला रे तुम्ही पापी जताची कळवे त्याची स्वधर्म तुम्ही बिगुण आहा समाज जावन पालन करणी जेवो जाल्यार रे कळवे तुमगेल त्या स्वभावनीयत कर्म नव्हत्या तुम्ही करू का स्वभावनीयत कर्म करणी म्हणून जाल्यार रे कळवे तुमकां पाप येता कोण स्वभावनीयत कर्म करता तांणी ते कर्म कुरवन कोरनो न आपनोती किल्मिशम तंग कसले पाप येना तांणी कसलेची नाश जायनाची इथे म्हळ्यार तांगेल स्वधर्म तांणी पालन केला तशें जावन स्वधर्म एक पालन करूं का तुवें म्हणून म्हळ्यार आपतकालार एक कळवे आतां तुमकां वनवास म्हळ्यार एक आपतकाल आशिल्लें त्या वेळार तुम्ही क्षत्रिय जावन वचून ब्राह्मणाल कर्म करून असच्या पुरो एकच वेळे ब्राह्मण रान्ना आनी तरस कळवे ताके कसं की व्याघ्र आड येयले जेव कसले की एका पाय येयले त्या वेळार तागेले आत्मरक्षण खातीर ताणें शस्त्र उबार येता ते आपतकाल म्हूण जालें कोणकी क्षत्रिय येवन म्हाका राखूं काय म्हळ्यार तो वाघाक खावन कैद करता तशी आनीक चड आपत येयल्यार क्षत्रियांनी ब्राह्मणांनी तांगेल जीवन निर्वहण हे खातीर वैश्यवृत्ती करीत व्यापार वाणिज्य कृषी गोरक्षण कसले कोरयत जाल्यार असं कशें कोत्तूस ब्राह्मणान कृषी करूचें मुखार कशी कृषी कोरका तशें पुरेस विहार करूचें मुखार ब्राह्मणान कशी विहार कोरका वैश्यांगेल वरी मेना तशें पुरे असं कळवे जावो जाल्यार एक आपत धर्म म्हूण आसा जाल्यार आपत कालारी आपत धर्म पालन करी शिवाय नैनतल्या वरलेल वेळार पुरे स्वधर्म पालन कोरका तशें जावन सहजम कर्म कौंतेय सदोषमपि नियत्यज सर्वारंभा हि दोषेण धूमेन अग्निरिवाव्रतः पळय हे कुंती पुत्रा सहजम कर्म कळवे तुगेले कर्म कसं असं सहज कर्म म्हळ्यार विहित कर्म म्हणल्याक ते सदोषमपि न त्यजेतांत कसं की तुका तकडे दोष दिसतरच दोषयुक्त कर्म ते म्हण दिसतरच जाल्यार तूं तें सोडूं ना इत्याक म्हूण म्हळ्यार सर्वारंभा ही दोषेण धुमेन अग्नी इवाव्रता खंयचेय कर्म करी तांतो कांय न्ही पूण कांय दोष आसता कशी उज्जो धुमेन अग्नी इवाव्रता उज्जो दिसना असं म्हणून धुवर येतर आसता जाल्यार धुवर येयले कडेन उज्जस म्हणून लेख तशीच धुवरो दोश म्हूण लेख ताजे उज्ज्याची दोश ते धुवरो कळबे केन्ना ते धुवरा वारें घालता पळय मागीर बागा उज्जो जळटा पळय तसल्यार धुवर उज्ज्याचे दोश जाल्यार कळबे सर्वारंभा ही दोषेण धुमेन अग्नी इवाव्रता कळबे तशी कसं काम करतना एक दोष म्हळ्यार आसताचे आसता जाल्यार तुगेले कर्म तू कोरका कळवे खंयचे एक कर्म करतना त्या कर्मान पुराय जना समजत म्हणून सांगू जना केलो जनाक अनुकूल जेवच्या पुरो केलो जनाक अनानुकूल जेवच्या पुरो केलो जना हिंस जेवच्या पुरो केलो जनाक चांग जेवच्या पुरो कळवे जाल्यार दोष थोडोपुणी आसता म्हणून सांगून तांणी आमगेले सहज कर्म करना म्हणून म्हळ्यार जायना कळवे आतां ब्राह्मणांक भिक्षाटन कोरयत म्हणून येता जाल्यार एक विषय सांगचे आतां एक घरा याचन करू एक ब्राह्मण चमकला तेंचे घर आनी एक ब्राह्मण याचन करू येयलो ते दिवचे मनशाक दिवच्याक बाद जाता तागे लागीं मस्त ना कोणाकय एकल्याक दिवेत त्या वेळार दोन ब्राह्मणां मदीं तूं ಸ್ವಲ್ಪ वैमनस्य जेवच्या पुरो म्हूण ते हाकाय कोणाक दान दिवच्या आयलो भिक्षा दिवच्या आयलो तो घराचो आस पळय ताकाय मना दुख्ख जेवच्या पुरो कळवे भिक्षा दोग जाणां दिवच्या तागेलें ना एकल्या दिल्यार आनी एकल्या दुखता कसं करचें म्हणून कळवे आतां तांणी एकल्या दिता तो आनी एकलो निराश जावन वता जाल्यार तेजन त्या ग्रस्ताक तागेलें मन दुखयल पाप येता कळवे जाल्यार पाप येता म्हूण सांगून ताणें हाकाय दिनातलें आनीक पाप चड जाता तशें खंयचें काम करतना एक चूर दोश आसता आतां क्षत्रिय पळय आतां हें न्याययुक्त युद्ध न्हय धर्मयुद्ध खंयचें आतां महाभारता युद्ध आसा पळय कौरव पांडवाल मध्ये जेवचें धर्मयुद्ध तें करतना तांतूं भितर कोणाकय मारयता कोणाकय करीत गुरुजनाल हत्या जाल्यार पाप ना तेची ताणें कळवे अनगत्य जावन वचून युद्ध करून बॉम्ब आतां पळय जाता युद्ध अनगत्य आतां इराण इस्रायला मध्यें तूं युद्ध जाता बॉम्ब घालून कितली की निरपराधींनी मरताच पळय
तांकां ते कल्पन समीतच ना हे आतां सांगून युद्ध करचें धर्म युद्ध म्हणटा सकाळी इतले घंटे देखून सांजे इतले घंटे टायम म्हणस कशी युद्ध करता म्हणस युद्धाक नियम आस हे परी केल्यार कसले दोश लागना कळ्ळें तशी जय जय म्हणून आतां पळय आमी महाभारत आणतो काणींत पुराणा काणींत न्ही पळयताची कळ्ळें कशी म्हणल्यार आतां क्षत्रियूची कोण दशरथो जाल्यार ताणें कोणाकय मारयत म्हूण न्ही मारचे कडेन मारयत ताणें आतां प्राणी मारका जाल्यार त्या प्राणयान गडी भितर येवन जनांक बाद दिवका तेन्ना ताणें वन मृगबेटे वचून प्राणी मारयता म्हणून जय जय म्हणून मारूं नज तेंची आतां युद्ध करतना तो कितले की मनशां बाण सोण मारता जाल्यार श्रवण कुमार आतां गेल्यार तांडव म्हळेल केलो जन तांडव म्हणून नांव सांगताचे केलो जन श्रवण कुमार म्हणटाची ताका दशरथाल बाण लागतना ते पाप जैनिवे इतेक म्हळ्यार कोणाकय मारयत म्हळ्यार तो निरपराधी आशिल्लो ताणें कसले करनी आशिल्ले तो काय दशरथाक कसले वायट करूं येनी जनाक कसले वायट करूं येनी एक मुनिपुत्र तो कसले एक लोपदोश ना नाशिल्लो तसो लेका हाणें मारले ते बाई कशी मारले प्राणी म्हूण लेकून मारले लेखनी मनीश म्हणून बदां मारनाशिल्लो म्हूण म्हणल्यार जेतवे पापे उच्चायली पळय तशी प्रत्येक सर्वारंभा ही दोषेण दुमेन अग्नी ही इवाव्रता कसल काम करतना एक प्रतिकूल अनुकूल सकडी जत्ताची जत्ता जाल्यार स्वधर्म करतना तो विगुण जाल्यार तांतू भितर तांगेले धर्म जाल्ले देखून कळ्ळें तांकां पाप उणें तशें कस दोश म्हण जाल्यार तुगेल कर्म तूं सोणू काम असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः निष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेन अधिगच्छति सर्वत्र असक्त बुद्धी कर्म करतना कशें सुका म्हण सांगता पळय सर्वत्र असक्त बुद्धी आतां कर्मयोग सांख्य योग म्हळ्यार सांख्य योग आनी कर्मयोग ओट्ट करून कर्म करतना कसं ज्ञान आमकां सुका म्हण सांगता पळय कर्म करतना सर्वत्र असक्त बुद्धी खंयचें कर्म करतो तागेल बरें विहित कर्म करचें न्हय तेन्ना त्या फलापेक्षा कश्चन जितात्मा तागेल शरीर मन पळय तागेल निग्रहांत सुका कळ्ळें म्हळ्यार कसो गो तुवें म्हाका हांव गेलो का म्हूण सांगून वट्रासे अन्यायार युद्ध करची न्हय तागेल शरीर मन तागेल निग्रह आसल्यार क्रोध ह्या पळय ताणें जय करला म्हण जाल्यार तो धर्मारी युद्ध करता कळ्ळें विगत स्पृह म्हण स्पृह म्हण म्हळ्यार इच्छा म्हणटाचे आमी स्पृह म्हळ्यार आमकां हें जावका तें जावका अनेक जावका दुसरेक जावका म्हूण म्हणलेलें इच्छा तशी आतां ताणें तागेले कर्म करतना तो इच्छेन करूं नज ताणें फलापेक्षेन करूं नज असक्त बुद्धीन करूं नज म्हळ्यार हे हा आनी इच्छा म्हळ्यार तशी म्हाका जेमती असल कसल की जावका ताजे खातीर त्या इच्छेन करूं नज तशी विगत स्पृह म्हळ्यार तो मनीस मात्र संन्यासेन सर्व कर्म फल त्यागनी करच्या शिकील देखून नैष्कर्म्य सिद्धीं परमां गच्छति परमां नैष्कर्म्य सिद्धीं अधिगच्छति श्रेष्ठ जावन आशिल्ले मोक्ष म्हळ्यार तो पावता म्हण सांगून म्हणलें आतां एक पंत सिद्धी साधन करून देवा पावलो म्हणलें क्या कळ्ळें तेदन कसो जाता सिद्धीं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा हांगा सिद्धी म्हळ्यार अपरोक्ष ज्ञान म्हणलें क्या ज्ञाना खातीर प्रयत्न केलेले न्हय वर्णविहित कर्म करूनची ते भगवद अर्पित कर्म करूनची कर्मयोगा मुखांतर आमी अपरोक्ष पावयता म्हूण आसा तशी आतां अपरोक्ष मेळ्ळें कुडलें कसो जाता यथा सिद्धीं प्राप्तो यथा ब्रह्मं तथा आपनोति तशीची परमात्मा कय तो पावतकय समासेने वा कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा म्हळ्यार पळय एक पंत अपरोक्ष ज्ञान पावलो म्हण जाल्यार तो साधकू ते अपरोक्ष ज्ञानाचे कडेचे एक आसलें फलितांश म्हणटा पळय ते परमात्मू ताका कशी पावतकी ते कशी तुका पावका म्हूण म्हणलेलें हांव तुका सांगता म्हणटा मागीर सांगता पळय परानिष्ठा म्हळ्यार परमात्मा पावका जाल्यार कसं साधन करका बुद्ध्या विशुद्धया युक्तो द्रती आत्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेष युद्धस्य च हे परमात्मा पावच्याक कसकसल कोरका म्हळ्यार तिनी श्लोकान सांगला तिनी ओटकोन सांगचे आमी विविक्त सेवी लग्वाशी यत वाक्काय मानसः ध्यानयोग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते पळय विशुद्धया
कोण विशुद्धया बुद्ध्या विशुद्ध जावन आशिल्ली बुद्धी म्हळ्यार श्रेष्ठ सात्विकांतूच सात्विक बुद्धी म्हणजे त्या कोण आसतकी ताका वैराग्य येतकय वैराग्यम समुपाश्रित तो वैराग्य पावता कळ्ळें ज्ञानी जावका जाल्यार ताणें सात्विक बुद्धी ताका वचका सात्विक बुद्धी कसा म्हणून हेंची अध्यायान तो सांगला कळ्ळें कडेरी सात्विक बुद्धी असं म्हणून जाल्यार ताका वैराग्यम समुपाश्रित ताका तेन्ना सर्व विशयांत वैराग्य येता वैराग्य येयलें कसं करतो आतां आमकां वैराग्य नातील देखून आमकां पुराय जन जावकाची संतोशाक सुखाक आमगे सुतू मुतू न्हय कडेर म्हणटना वैराग्य येयलें कसं जाता विविक्त सेवी तो एकांतार बसता कळ्ळें लग्वाशी नियमित आहार म्हळ्यार आहार एक नियम करून घेता तो इतले खावचे तितले खावचे जिब्बे रुच आशिल्ले न्ही म्हणणे जिवना खातीर शरीर धारण करून आसल्यार साधन करूं जाता म्हळ्यार कितें शरीरा जाय आशिल्ले कितले जावका तितले आहार खावचे ताका नियमित भोजन म्हणटाचे लघवाशी धृत्या धैर्य आसता ताका धैर्य आसा आतां अधैर्य कसं जाल्यार कसं हांगा सांगलां आपल्या आत्मानम नियम्य कळ्ळें आतां इंद्रिय निग्रह करूंक जाल्यार एक धैर्य जावका ना नासल्यार पळय जीभ निग्रह करूंक एक धैर्य जावका ना नासल्यार जीभ तें जाय हें जाय तें जाय खातर आसता धैर्य म्हळ्यार कसं न्ही आतां आयस्क्रीम प्रीती म्हणलें क्या त्या आयस्क्रीमा वायचे दिसा खायना म्हणून मनांत निर्णय केला त्या आयस्क्रीमा हाडून कोणें येद्रा दवरल्यार ते बिलकुल ताका चोवचें ना खावचें ना मनान आलोचना करूं ना आख्खा धैर्य म्हणचें ना नातल्यार ना ज्या आयस्क्रीम सोडलेलें ना नातल्यार खात आशिल्लें म्हणून घडी घडी तें आयस्क्रीम म्हाका पळोवचें अयो आजी हाडकावे काही की म्हाका जालोडच खातीर हाडला म्हणून अशें पुरयलेचें तें कसली ना धैर्य म्हळ्यार मनसा मनानय नियम करचे ते आयस्क्रीम खावचे नाचे म्हणून देहाने करणाने खावचे ना आतांनी काडू ना मनाने अशें करूं ना कळ्ळें त्या दिकड पळोवचें ना तितलें मन निग्रह करूं ताका जाता म्हणजे ताका हांगा कसं न्ही धैर्य आसा म्हणून म्हणटा धृती कळ्ळें धृती आत्मानम नियम्य पुरा इंद्रिय नियमन करता तो मागीर यत वाक्काय मानसः शरीर उत्तर मन तागेले निग्रहांत येता तागेले निग्रहांत शरीर इंद्रिय मन पुरे आयली म्हूण जाल्यार कसं जाता शब्दादीन विशयान त्यक्त्वा शब्द रूप रस गंध स्पर्श पंचज्ञानेंद्रियाचे विशय ते कळ्ळें ह्या पुरे सोडतकय तो इतक सर्व इंद्रिय नियमन केला ताणें तेच्या न्हू इंद्रियाक जाय आशिल्ले इंद्रियार्था विशयांत तो निग्रह करता ताका आसक्ती ना जाता तशी आनी तितली मान त्याग करच्यो न्हय रागद्वेषौ युद्धस्य राग आनी द्वेष काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य पुरे येतात तुमी तर हे पुरे सोडून नित्यम केन्नाय ध्यानयोग पराहा परमात्मा विशयी ध्यान करता परायण पराहा म्हळ्यार परायण जातकी तो सगळो दीस ध्यान योगी जाता तो मागीर अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य खंयची सोडता अहंकार बल दर्प काम क्रोध परिग्रह म्हळ्यार विंगडाला अपेक्षा करचे विमुच्य सोडून निर्मम जाता निरहंकारी जाता ते दोन्ही जल्ली म्हूण जाल्यार मन कशें आसता आमगेल्या मनांत हांव म्हाका होड म्हणून म्हणका तशें पुरे म्हळ्यार मात्र खंय चमकल्यार खतखतेवचें म्हाका कोणें लेखीनी म्हूण म्हळ्यार कोपेवचें न्हय इत्याक थंय कशें जाल्यार म्हाका तांणी लेखूंक आशिल्लें म्हाका तांणी गिणपूक आशिल्लें म्हाका तांणी मर्याद दिवंक आशिल्लें म्हूण अपेक्षीशील दुखून न्हय दुख जालेलें न्हय मन अशांत जालेलें तशी अहंकार हांव व्हडलो म्हाका होगळचो का असल आसल्यार तांणी होगळची न्ही म्हूण जाल्यार ते अहंकार आशिल्ले देखून आमकां दुखता जाल्यार हांनी सर्व सोडताची दर्प काम क्रोध अहंकार सकड सोडून निर्मम ममता रहित अहंकार रहित जावन तेदन मन कसं जाता आपापी शांत प्रसन्न मन जाता कोणाल मन प्रसन्न जाता थंय मात्र परमात्मा दिसता ब्रह्मभूयाय कल्पते कोणाल मन शुद्ध आसता विशुद्ध अंतकरण आसता मन शांत आसता प्रसन्न आसता थंय परमात्मा दिसता मेळटा बरलेले कडेन ना कळ्ळें आतां एक म्हणटा ब्रह्मभूत ब्रह्मा पळयलें कळ्ळें ब्रह्मा पळयलें म्हळ्यार परमात्मा पळयलें तेदन तागेलें मन कशें जालें प्रसन्न आत्मा मन भारी शांत जालें मागीर ताका एक म्हणटा परोक्ष ज्ञान येवन परमात्मा पळयलाक तितली तागेलें प्रसन्न मन जालें की मनांत परमात्मा बसलो की मागीर ताका कसलेंय दुख ना न शोचती न कांक्षती ताका कसली आशे म्हणून म्हळेल ना मागीर तो कशें दिसता समाह सर्वेषु भूतेषु सर्व जीव एकल्याक म्हणून पळयत तो इतक ताका परमात्मा खंय पळयलें ते दिसो शूर जाता
सर्व जीवां भितरी परमात्मा असंच असं आमकां दिसता ना न्हय अपरोक्ष ज्ञान केन्ना येयलें ताजे नंतर खंय पळयलें थंय परमात्मा दिसता देखून ताका विंगड पुरा वयरची आसक्ती वता परमात्मा वैरी मन रपता तशें मदभक्ती ही पराम लभते पराम मदभक्ती लभते मेगेले पराम मदभक्ती म्हळ्यार श्रेष्ठ भक्ती तो पावता म्हण सांगून श्रेष्ठ भक्ती पाविलो मनशाक कसो जाता भक्त्या म्हळ्यार कोण तो पराभक्ती येयला तक्का तो माम अभिजानाती तो म्हाका अभिजानाती कशी अभिजानाती मेगेल विषय पुरे कळटा ताका म्हण कशी तत्वतः यामन्यश्चास्मी तत्वतः म्हळ्यार भक्तीन कोणाक पराभक्ती येयली ताका परोक्ष ज्ञान जाली न्हय तेदना तो माम यामांच यह अस्मी आव खंय अस कशी अस या पुरे तत्वतः अभिजानाती तत्वतः म्हळ्यार संपूर्ण जावन म्हण लेखितो परमात्मा तत्व तो ताका कळटा ततः मागीर माम तत्वतः ज्ञात्वा म्हळ्यार तो तत्वतः अभिजानाती म्हण न्हय यथार्थ ज्ञान मेळटा यथार्थ ज्ञान मेळ्ळी नंतर तदनंतर विशते ताजे नंतरची कोणाक अपरोक्ष ज्ञान मेळ्ळा ताजे नंतरच तो म्हळ्यार मेगेल्याक प्रवेश करता म्हळ्यार मेगेल लोका प्रवेश करता म्हण लेखू येता कळ्ळें तशी केदना परिपूर्ण जावन परमात्मा विशयी ताका कळटा पळय यामान अस्मी यश्चास्मी म्हळ्यार कशें आस कितलें आस म्हणून कितलें आस कशें आस म्हणून म्हळ्यार परमात्मा कितलो आस कशें आस म्हणून म्हळ्यार अर्जुनान आतां विश्वरूप दर्शना पळयलां न्हू तितली लेखल्यार पुरो आमी कळ्ळें अंग भागवतांत सांगता यामानहम यथा भावो यद्रूप गुणकर्मता तथैव तत्व विज्ञानम अस्तु ते मदनुग्रहात हांव कसलो स्वभावाचो मिगेल रूप गुण कर्म कसले म्हूण म्हणलें यथार्थ अनुभव कळ्ळें कोण म्हाका कशी भक्ती करता की तितले ताका मेळटा म्हूण म्हणलां ताणें कळ्ळें तशी भागवतांत तेंच्यात सांगता सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्वापाश्रयः मत्प्रसादात् वाप्नोति शाश्वतं पदम् अव्ययम् सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मद्व्यपाश्रयः अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम म्हणून कोण परमात्मा संपूर्ण आश्रय करता की सदाकाल सर्व कर्म तो कुर्वाणः करता अपि राय कर्म करता तो कर्म करना श्राबना जलरी मतप्रसादात इतक तो परमात्माले आश्रयांतसून कर्म करता म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हळ्यार मिगेल करीन सर्व कर्म करूचे परमात्मानाची मिगेल प्रारब्धाक समजावन कर्म करूचे तशें जावन हें केल्लें कसलें हांव न्हय कळ्ळें हांव केल्लें न्हयची न्हय पुराय परमात्मान केल्लें तशें जावन नाहम करता हरिही करता तत् पूजा कर्म चाकिलम हांव परमात्मान मिगेल करीन त्या पूज म्हूण लेखून करता ताका समर्पण करता म्हूण लेखून हाका आश्रय म्हणटात ह्या रितीर कोण कर्म करता की ताका मदनुग्रहात मिगेल अनुग्रहानाची जब मत प्रसादात मिगेल अनुग्रहानाची शाश्वतम अव्ययम पदम अवाप्नोति शाश्वत जावन आशिल्लें नाशनातील तसलें म्हळ्यार केन्नाकय आसूं तसलें कळ्ळें मोक्ष म्हळ्यार परमपद ताका मेळटा तशें जावन चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्तः सततं भव तशें जावन तूं कशें करी गो तसवें अर्जुना चेतसा तुगेले मनान चैतन्यान सर्व कर्माणी मयि सन्न्यास सर्व कर्म करी विहित कर्म करी फलापेक्ष करूं नका आनी सर्व कर्माचे फल म्हाका सोडी मत्परः परमात्मान मिगेल करीन करूचे परमात्मा सोडल्यार म्हाका कसलें ना ताणें म्हाका हें कर्म करूं प्रेरण दिल्लेलें तशें हांव विष्णू प्रेरण या विष्णू प्रित्यर्थम म्हणून हाका परायण ते म्हणटाचे करी बुद्धियोगम म्हळ्यार ज्ञान आसून ज्ञान बुद्धियोगम उपाश्रित्य ज्ञान आसून ज्ञान मनान तो खंयचे कर्म हांव करतस ते कर्मज्ञान पुरे घेवन परमात्मा म्हळ्यार कसलें म्हूण तें ज्ञान घेवन सततम मच्चित्तः भव सतत मिगेल वैरीची तूं मन दवरी म्हूण म्हणटा मच्चित्तः सततम भव पळय एक पण आमी अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम म्हूण मम्मा म्हूण आयली नंतर परमात्माला आश्रयांत मागीर आमगेल कसलें ना सर्वई परमात्मालेची म्हूण कसं करता नाही परमात्माला उडगस येता हें हांव करचें न्हय तूं करची देवा मेगेल करीन हांव कसलें न्ही तुगेलें नेद्राक हांव स्वतंत्र तूं स्वतंत्र तशें जावन तूं सांगिल्लें तशी हांव आसा म्हणून लेखलें म्हूण जाल्यार कळ्ळें
त्या वेळाक परमात्मा आमकां मेळटा म्हळ्यार खंडीत कळ्ळें. तूं कर तशीच कर्म म्हणून अर्जुना आज्ञा दिता पळय. अर्जुना म्हळ्यार आमकांय दिवचें तें मच्चित सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यती. एक पंत तुगेल मन मेगेल वयर दृढ जल्वे मत प्रसादात त्या वेळा मेगेल अनुग्रह परिपूर्ण तुका आसता. त्या वेळार सर्व दुर्गाणी तरिष्यसी हांगा एक पंत अपरोक्ष ज्ञान जल्वे परमात्माला अनुग्रह आमगे वैरी आयल्वे. त्या वेळार आमकां प्रारब्धा निमती दुःख ना कष्ट ना म्हणून सांगू जायना. मागीर दुःख येता मागीर कश्ट येता ते पुरे तरिष्यसी दंडसून वता. आतां चेत एकत वेळे त्वम तूं अहंकारा निमती न श्रोष्यसी. तू आयकनी मनावर न्ही म्हण जाल्यार विनंक्षसी तुगेलें पतन जाता कळ्ळें. आतां चेत एकत वेळ पळय मेगेल वैरी मन दवरल्यार तूं मेगेले कृपेन तुका मागिरी अपरोक्ष ज्ञान मेळटा तरी सकी सकट कश्ट न्ही आसतले ते पळय दांटून वता. एकत वेळ तूं अहंकारांनी वरला तुगेला तूं म्हण जाल्यार तूं मेगेल उत्तर सम आयकनी म्हण जाल्यार तुगेलें पतन जाता कळ्ळें. अर्जुनाक सांगची हे तूं हांव सांगेल तशें आयकून मेगेल वैरी मन दवरून युद्ध केलें म्हण जाल्यार त्या युद्धा निमती कसं कसं पाप जाता म्हण तूं लेखता पळय ते पापा दुखून पुरे मुक्त जाता ना. हांवें युद्ध केल्लेलें पाय युद्धांत तुका जय जेवचें पुरो अर्जुना. त्या वेळार अहंकारान अर्जुनान युद्ध केल्लें अर्जुनाला निमती जालें म्हण तूं बी लेखलें म्हण जाल्यार अर्जुना तेदन तूं नाश जाता. लास्टाक अर्जुना अहंकार येता म्हळ्यार वयन जो यदहंकारम आश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति. यदि अहंकारम आश्रित्य कळ्ळें यत् अहंकारम आश्रित्य यदि न्ही यत् अहंकारम आश्रित्य तूं खंयचे अहंकाराचे आश्रय कोरून न योत्से हांव युद्ध करना म्हणून मन्यसे युद्ध करना म्हूण लेखला की आतां तूं अहंकारा निमती न्हय हांव युद्ध करना म्हणून तुगेलो अहंकार तो हांव युद्ध करना मेगेलो आदेश युद्ध करी म्हणून मेगेल सलहे युद्ध करता म्हणून जाल्यार तूं आजी हांव युद्ध करना म्हणटा म्हणजे तुगेलो अहंकार म्हूण लेख ते. आतां तूं तशी बीन लेखला जाल्यार ते एशा तुगेलें हें व्यवसाय म्हळ्यार तूं हें लेखला पळय हांव युद्ध करना म्हणून मिथ्या फटिंगपण तें कळ्ळें. इतक म्हण म्हळ्यार प्रकृती ही त्वां नियोक्ष्यति पळय तूं एकत वेळे अहंकारान हांव हें युद्ध करना म्हूण तूं लेखला जाल्यार तुगेले हे निर्णय आसा पळय कसलो हांव युद्ध करना म्हण लेखले मिथ्या ते पटेची. तूं निर्णय सांगला ते जिबे वयरचे म्हणटा पळय तशी इत्याक म्हळ्यार तूं तुगेली प्रकृती कसली क्षत्र प्रकृती न्हय ताजी निमती तूं नियोक्ष्यति म्हळ्यार तूं युद्धान तूं मन दवर नासता हांव हांगा युद्ध करना म्हणून हांगा दुखून चमकले रे तुगेलें मन पुरे युद्धान तूं वचता इत्या म्हळ्यार तुगेली प्रकृती ती. हांव हांगा रान्ना आयला थंय धर्मरायाला वस्त कसं जलकी भिमाच्यान युद्ध करूं जालें की ना की कर्ण तांकां मारता की भीष्म तांकां मारता की असले तुगेलें मनांत येता इत्या म्हळ्यार तुगेली प्रकृती तीची. तुगेले बाह्य अहंकार आसा पळय ताजे निमते हांव युद्ध करना तूं युद्ध करना जाल्यार युद्ध जैनान शिकयता रब्बना कळ्ळें. अर्जुनान युद्ध करना म्हणल्यार आमी कोणेंय करनाचें म्हूण तुगेलें भावंडांनी म्हणाची तुका मान तर तुगेल्या अहंकारा निमती हे बाधक आयला शिवाय तांणी पळय युद्धा तयार जावन राबल्यांच पळय. एकाच वेळ तूं थंय दूर चमकलो युद्ध करना म्हणून जाल्यार तांणी युद्ध करता म्हळ्यार वयन तुगेलें मन पुराय युद्धारी आसता इत्या म्हळ्यार तुगेलो स्वभावूच क्षात्र स्वभाव म्हणटा तो. स्वभावजेन कौन्तेय निबद्धः अस्मिन् कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यसि अवशुपि तत्. हे कौन्तेया हे कुंतीपुत्रा स्वेन स्वभावजेन कर्मणा निबद्धः पळय तांगेल कर्मान सर्वजन तांगेल स्वभावजन्य म्हळ्यार स्वात्विक की राजसीक की तामसीक प्रकृती निमती कसो स्वभाव आसा पळय तांगेलो त्या स्वभावान तांणी कर्म करताचीची निबद्ध म्हळ्यार त्या कर्मां तांणी बंदीत जाल्ल्यांचीची करताचीची. आतां तूं क्षत्रिय तूं युद्ध करना म्हणलें तोंडान सांगलें अहंकार दाखयलो चमकलो जाल्यार तुगेलो स्वभाव कसो स्वेन स्वभाव तुगेलो स्वभाव कसो क्षत्रिय स्वभाव ताजे कर्म कसले युद्ध करचें ते तुगेलें निबद्धता कळ्ळें. कोण क्षत्रिय जावन जन्म आयलो ताणें युद्ध कोरता जाल्यार तागेली निबद्धताची कर्मबंधन तें जाल्यार तें आनी बंधना पडूनच म्हूण जाल्यार युद्ध करी परमात्मान सांगिल्लें विष्णू प्रेरणया तागेले खातीरची विष्णू प्रितीर्थम लोक कृष्णार्पण करी कळ्ळें. तशी आतां तूं तें कर्म करना म्हूण लेखल्यार तुगेले प्रकृती स्वभाव क्षत्रिय स्वभावाचे युद्ध करचे कर्मान बंधना पडला न्हू तूं का म्हळ्यार एक तुगेले मनांत आसताचेंच न्हू तें मोह कळ्ळें तें करूं का मोहा यत् युद्धम कर्तुं न इच्छसी. तूं मोहा पडला तूं अहंकारान ममकारान कळ्ळें. मेगेल जन हांव युद्ध केला पुरो जन मरताचें म्हळ्यार अहंकार तूं कस आनी मेगेल जन म्हळ्यार ममकार असो हे मोहा निमती जावन
हें युद्ध हांव करिना म्हूण तूं लेखला जाल्यार तत् अपि अवशः करिष्यसि. तत् अपि तें युद्ध खंडीत करता तो इत्याक अवशः अवश म्हूण म्हणटा ती तुगेले प्रकृतीक वश जावन तुगेले क्षत्रिय प्रकृती युद्धाक वश जावन दूर वचून बसल्यार मग लंडनी कसं करता की कसं जलकी ती कसं जलकी म्हूण सांगून एक ना एक दीस तूं युद्ध क्षेत्रांत रिक्त म्हणलें खंडीत त्या म्हळ्यार तुगेली प्रकृती तीची तशी इत्याक तशी पळय परवशजत कशी जीवी तागेले स्वभावाक ते मागीर सांगता पळय ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया इत्याक म्हूण म्हळ्यार परमात्म हांवची सर्व देहांत हांव बसला कळवे बैसून हृद्देशे हृदयांत बैसला बैसून मायया स्वमायया देवाल मायेन दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्य मळ्ळी पळताणे तशी पुराय जनांक माये बंधन पडल्याची मिगेल माय म्हळ्यार कोण विष्णू माया दुर्गा कळवे तिगेल निमती यंत्रारूढानी सर्वभूतानी भ्रामयन हे यंत्रारूढानी म्हळ्यार शरीर रूप हे शरीर आसपण आमगेलें यंत्र म्हूण लेखल्यार तांतू आरूढ जावन कोण आसला जीवन मे कळवे सर्व शरीरांत सर्वभूतानी यंत्रारूढानी सर्व प्राणीक तांगेल शरीरांत भ्रामयन कळवे तांगेल स्वभावातक काम करून भ्रामयन तांकां भोंवडायतर आसता तांगेल स्वभावा समजावन कर्म करायसीतर आसता तश्चावन तू कशें करपा गुतस्वे तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं तश्चावन तमेव शरणं गच्छ तुगेले हृद्देशे अर्जुन तिष्ठति म्हणलें कोण तुगेले हृदयांत बैसून तुका माये घालून हे पळय काम करयत पळय तूं ताका शरण येवका सुरेतान सांगला पळय दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्य तशें कसो व्हरता मामे मये प्रपद्यन्ते म्हाका कोण शरण येयल्यांची माया मे ताम तरिष्यसी तन्नी मात्र हे माये दुखून मुक्त जाताची म्हूण तशी हांगा तेंचे सांगता हे भरतवंशा अर्जुना भरता म्हणलें हांगा भारत म्हणून तशें तूं कसं करी तुगेले सर्व रितीरी तूं तुगेले हृदय आसूचे सर्व भावेन म्हळ्यार सर्व रितीरी कळवे सर्व रितीर म्हळ्यार काया वाचा मनसा खंयचे जेव तूं तुगेलें शरीर इंद्रिय मन कसल्यान कसं काम जाता कळवे सर्व भावेन ते कोणाक शरण वचुका ईश्वराक शरण वचुका तम एव परमात्माक शरण वचुका तदना तत्प्रसादात तागेल निमतीची तागेल अनुग्रहा निमतीची पराम शांतीम शाश्वतम स्थानं प्राप्स्यसि तूं परमशांती म्हळ्यार परमशांती म्हळ्यार कसं न्ही हे प्रपंचाचे कसलेची अनुभूती तुका येयना तितलें शांत जाता मन आनी शाश्वतम स्थानं प्राप्स्यसि शाश्वत जावन वचूचें ओपा सांग येवचें जायना नातील तसलें कळवे म्हणटा पळय यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम म्हणून थंय वचून तूं ओपा सांग येवचें करा ताका शाश्वत स्थान म्हणचें कळ्ळें शाश्वत पदवी आतां ध्रुवाक पळय ध्रुव लोकांक तो एक शाश्वत पदवी दिला एक कल्प जावं थंय तो ध्रुव नक्षत्र जावन वचता थंय दुखून ताका कोणूय पडचें ना शाश्वत पदवी म्हणचें तशें हें शाश्वत जावन वचोचें परमात्माक तूं पावता म्हणून इति तश्चावन ते ज्ञानम आख्यतम गुह्यात गुह्यतरम मया विमर्शत्य तत् अशेषेण यथेच्छसी तथा कुरु पळय हांव तुका गुह्य जावन आशिल्लें कळ्ळें कोणाकय सांगू ना हें येतल वतल जना पळय सांगचें ना इत्या म्हळ्यार कोणा ज्ञाना अधिकार आसा तांकां मात्र सांगू येता देव म्हळ्यार कसं म्हणून वतना जनाका देवाल ज्ञान कसं खातीर दिवका तशी गुह्यात गुह्यतरम कोणाकय सांगू नज आशिल्लें गुह्य रूपी कळ्ळें तसल एक ते शरणागत रूपी परमात्मा शरणागत जेवचे तसल विशय पुरे हंत आसता पळय ते तुका ज्ञान सांगला आतां कळ्ळें ते आख्यातम तुका सांगलें येतात आतां तूं हें अशेषेण विमृश्य कळ्ळें तूं सममनन करी अशेषेण कसं सांगला म्हळ्यार परिपूर्ण उदगास करी पळय अर्जुना देखून जाती आमकां आतां मोक्ष संन्यास योगा येताना सुरय सर्व कसं सांगला म्हणून आमकां विसरून वचप पुरो जाल्यार अर्जुना तसं ज्ञानीक समविमर्श करूं जाता तशें प्रति एक विशय चंद रितीर विमर्श करून अशेषेण विमृश्य परामर्श करून येता इच्छसी तथा करू मागीर तुगेल प्रकृती तुगेल करीन कसं करयता येता इच्छसी तथा करू तशी तूं करी म्हणून म्हळ्यार पळय हांव सांगलें
आता का आम्हा पळ्या चिरडाक बुद्धी सांगता पुरे सांगता आणि हांव सांगले मागीर तुका मना कसं असत्या करी हांव कितले म्हणून सांगू येता म्हण तशी तो अर्जुना सांगता तसं पळय हांव पुरे सांगलें तुका विमर्श करूं कळटा परामर्श करूं कळटा तुका हांव सांगलाय कोणाकय दिना तसं एक गुह्य ज्ञान तुका दिला म्हणून मागीर तुका कसं खुशीच ते करी तुका परामर्श करूं येता म्हळ्यार वयना मागीर परामर्श करी तुका मागीर तुगेलें मन कसं सांगता तें तूं कोरीत म्हणून इत्या तशी तो सांगता मागीर म्हणटा पळय सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोसी मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं पळय सर्वगुह्यतमं तुका आतां म्हणलें गोप्याति गोप्य विशय परमं सर्वोत्कृष्ट जावन आशिल्लें वचः पळय भगवद्गीता कितले श्रेष्ठ म्हणून परमात्मा तागेले तोंडा दुखून सांगता पळय परमं वचः सर्वोत्कृष्ट जावन आशिल्लें विशय हांव तुका सांगला कळ्ळें भूय वापस सांगला कळ्ळें इत्याक म्हण म्हळ्यार हांतू भितर कितले की कडेन वापस एकक विचारू येतो रस्ता पूरे श्लोकांत पूरे अध्यायांतुल विषय कडेच मोक्ष संन्यास युगांत वापस सांगला बरी जाला कळ्ळें तशी पुनरुक्ती म्हणटाची तुका वापस सांगला मे शृणू सांगला इत्याक तुका सांगिला हांवें वापस तुगेलें मनान तूं दृढ जावन बैसो म्हणून भूयः शृणू सुरवेकय सांगला सुरवेकय मागीरय सांगला आतांय सांगला कळ्ळें ह्या अध्यायांतूय सांगला वापस सांगला इतके खातीर तूं मे दृढम इष्टः असि म्हळ्यार तूं म्हगेलो प्रिय जावन आशिल्लो दृढम इष्टः मस्त प्रितीच्यो तूं म्हाका ताजे खातीर सांगला तथा इति हितं ते वक्ष्यामि तूं म्हगेलो भारी प्रितीचो मित्र म्हूण येता संबंधी म्हूण येता कसलेय म्हूण येता कळ्ळें तितले प्रितीचे जाल्लेले देखून हांव तुका विशे हे इति हितं ते वक्ष्यामि तुका हित जावन आशिल्लें म्हळ्यार हित जावन आसूं म्हळ्यार कसलें तुका तूं हे संसारा बंधना दुखून मुक्त जेवचें आसल प्रती जिवाक हित जावन आशिल्लें उत्तर हे हित म्हळ्यार कसं न्ही हांगासले लोळटाचे आमी दुख्खान न्हय परमात्माला वच्चेच एक हित आशिल्ले विशय म्हणजे जाल्यार ताका ते समजावन आसूचे विशय तुका सांगला हांव वापस सांगला तूं म्हगेली प्रितीच म्हणून सांगला तशें हांव तुका विंगड कसली काम ना पळय एकच कसं न्ही मनमना भव मद्भक्तो भव मद्याजी भव माम नमस्कुरु मामे वेश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि मे पळय यद्भक्तः कळ्ळें तूं म्हगेल मद्भक्तः भव म्हगेल भक्त जा मन्मना भव सदा सर्व काळ म्हगेल वैरी मन दवरी मध्याजी म्हगेल खातीर सर्व कर्म करी याजी म्हण म्हळ्यार यज्ञ करचे यज्ञ म्हळ्यार त्याग म्हणलें क्या परमात्मा खातीर कसं कर्म केल्यार ते यज्ञाची मध्याजी भव माम नमस्कुरु म्हाकाची नमस्कुरु म्हण म्हळ्यार कसं न्ही म्हाका नमस्कार करता राब म्हणचे पशी हांव एकलोच नमस्कार करून घेवच्या अर्ह सगळेची जगत्यांत म्हण तशी लेखयत तशी केल्ली म्हण जाल्यार मामेव येश्यसी म्हाका तूं पावता ते तुका सत्यम प्रती जाने इत्या खातीर म्हळ्यार मे प्रियः असी पळय तुगेल्या द्राक सत्यम प्रती जाने हेच उतर सत्य म्हूण सांगून हांव प्रतिज्ञ करता इत्याक म्हण म्हळ्यार तूं म्हगेल प्रितीत न्हय ताजे खातीर आतां सत्यम म्हळ्यार आमी बदल सांगचें ट्रुथ म्हण लेखताचें जाल्यार सत्यम प्रती जाने परमात्मो सत्य इत्या ताका सत्य म्हणटा म्हळ्यार सत्यतीय निर्दोष जावन आशिल्लो ज्ञानानंद परिपूर्ण जावन आशिल्लो कळ्ळें परमात्मो तो ताजे खातीर सत्यतीय जावन आशिल्लें परमात्मो सत्यम ताणें सांगची विचार पुराय सत्याची तशें हांव न्हू प्रतिजाने हांव तुका प्रमाण करून सांगता प्रतिज्ञ कोण सांगता हे विशय बद्द तशें हांव तूं तशी करी आनी सांगता सर्वधर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज कळ्ळें अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच आतां सांगता रस सर्वधर्मान परित्यज तूं सर्वधर्मा विशय सोडी म्हूण सर्वधर्मा विशय म्हूण म्हळ्यार पळय हांगा धर्म म्हळ्यार आमी कशी लेखयतात हिरण्यकशिपू प्रहलादाला आनु कळ्ळें आन जावन आसून हिरण्यकशिपून प्रहलादान अन्नाक नरसिंहान मारतना कळ्ळें कसलें दुख्ख करनी सामान्य पुत्र धर्म म्हळ्यार कसो जाता अन्नाक कोणें मारो इल्लो विरोध करचे जाल्यार थंय येयला कोण देव आपयला कोणें प्रहलादानाची इते खातीर अन्नाला उद्धार जेवचे खातीर म्हणटना अन्नान पापा दुखून मुक्त जेवचे खातीर देवा लागता हत्ये जाल्यार रेसय कळ्ळें थंय ताणें कसो सोडलें पुत्रधर्म
विभीषणानं रावणू अण्ण तागेलो भ्रातृधर्म सोडलो विभीषणान देवाल खातीर न्हय अशी आमी कितली की भक्तांक गेली पुरे काणी पळिताची देवाल प्रिती खातीर तांकां गेल धर्म सोडलो आसतना जाल्यार कसं खातीर देवाल प्रिती खातीर तशी हांगा सर्वधर्मान परित्यज्य म्हणजे आता अर्जुन आले धर्म कसले पण हांगा येस पळय केल्ले कडेन धर्म सोडून युद्ध करायला आता कर्णाल वटू अर्जुनाल युद्ध जातना कर्णाले रथाचक्र बुंतू पूर्ण बसली न्हय कर्ण रथा दुखून देवून रथाचक्र उबार पळयता धर्मयुद्ध म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार पाटेकल नाशिल्ल्याक मारूनच जाल्यार जाल्यार कृष्ण अर्जुना सांगता बाण सोडता गेल बैरी म्हूण सांगून कळवे कडेरी अर्जुनान बाण सोड पळयतना कळवे म्हळ्यार कर्ण सुरू सांगता आव रथ उबारता मिगेल वयर बाण सोडून वयन धर्मयुद्ध न्हय जाल्यार कृष्ण सांगता बाण सोडी म्हूण कडेरी बाणप्रयोग करूंक प्रयोग करूंक तयार जातना कर्ण म्हणटा तूं निंद करता अर्जुनाले तूं इतलो व्हडलो धर्मिश्ट म्हणून गे तूं आतां पाटी घालून बागसून रथाचक्र उबारतना तूं म्हाका मेगेल वयर बाण प्रयोग केला पाप नव्हते तुका म्हणून तेदना कृष्ण सांगता तूं एक आताताई कळ्ळें तूं कितली सकड पाप केला म्हणून उडगास करी तसल पापिश्टाक अशी मारला रे कसले ना तूची धर्म पालन करनी अर्जुनाक धर्म पालन करू सांगचे अधिकार समेत तुका ना मारी अर्जुना ताका म्हणटा असल मस्त सकड आमी पळयताची धर्मराय फटी सांगना म्हण म्हणली कुडले धर्मरायाल तोंडा तकून अश्वत्थामा तो म्हणून सांगयसून थंय तूं बद्दल सांगता म्हणला न्हय नरह कुंजरह म्हणून सांग म्हणून म्हळ्यार हस्ती अश्वत्थामा नांवाची हस्ती मेली म्हणून जाल्यार तो तशी सांगता धर्मराय कृष्णान सांगिल्लो रे तागेले मना समाधान आसता आव स्पश्टीकरण केला थंय कसले नरह कुंजरह म्हूण ताणें मात्र नरह म्हूण जाल्यार पंचजन्य शंकुवाजीत कृष्ण कळवे हांणी धर्म पालन केल्लें कृष्णान थंय ते कोणाले कान्ना वचनाशे बरी केल्ले शंका शब्दान अश्वत्थामा तो होता म्हूण सगळी युद्ध भूमी एक पळा नरह कुंजरह म्हूण काजलारी शंकुवाजेल देखून कोणा ऐकनी द्रोणाचार्य अश्वत्थामा मेल्लो म्हणलें कसले मस्त कडी कळवे जाल्यार धर्म अधर्मशील कडेन धर्म पालने विशयी ना तेदन कसं ताजेर तूं कसं न्ही म्हळ्यार सर्वधर्मान परित्यज्य पुराय मेगेल वैर सोडका मामेक शरणम व्रज म्हाका तूं शरण येवका अहम हांव तेदना कसं करता तवा तुका सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी मा शुच तुका सर्व पाप दुखून हांव भायर घालता तूं कसलेची अयो हां पाप केलवे म्हूण सांगून दुख्ख न्ही भोगू नका कळवे म्हाका शरण येवन हांव सांगिल्लें तशी आयकलो कळवे तुगेलो धर्म कसो म्हण तूं आलोचन करनी परमात्मान तुका सांगिल्लें परमात्मा म्हण धर्मा प्रतीकची धर्मूची परमात्मा म्हूण लेखून धैर्यारी परमात्मान सांगिल्लें तशी कसं केलं रे तुका कसलेय पाप येना तूं दुख्ख कोरका म्हणून ना म्हूण सांगून कृष्ण अर्जुनाक सांगता कळवे सर्व धर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज तस्मात् अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुच म्हूण सांगून अर्जुन सांग पळय शरणागत जेवची म्हळ्यार व्हड विशय कळवे परमात्माक शरणागती येवचें म्हूण म्हळ्यार ताजी निमतीची मोक्ष पाविल्य नसाची शरण येवनूची परमात्माक तेच्यावन तूं म्हाका शरण यो मामेक शरणं व्रज म्हूण ताणें म्हणलें कळ्ळें इतलें सांगलें कृष्णान आतां तूं म्हाका शरण यो तूं कसल कोरका खंयच्या वेळा कसल जत्ता कसल कोरका या पळय आव पळयता म्हूण सांगता मागीर सांगतो कसो गोस्वे इदम ते पळय तुका इतले व्हड विशय सांगला गोप्य विशय म्हणला गुह्य विशय म्हणला उत्तम ज्ञान म्हणला इदम ते न तपस्काय न अतपस्काय कळवे न अभक्ताय कदाचन न च अशुश्रवे वाच्यम न च माम यो अभ्यसूयति पळय हे विशय तुका सांगला तूं अतपस्काय कसले तपसू आचार विचार नातिल्याक न माच्यम सांगूनच अभक्ताय मिगेल वैर भक्ती नातिल्याकय कदाचन न सांगूक नज केन्ना काही अशुश्रूषवे म्हळ्यार सेव करनातली जना म्हूण न्ही अशुश्रूषव म्हळ्यार केलो जनाक परमात्मा विशय आयकुच्या आशिना ऐकूच्या आशिना तसल जनाकय तूं सांगूनच कळवे वाच्यम न च माम यो अभ्यसूयति आनी परमात्माल वैरी परमात्माल विशयांत दोषदृष्टिकोन दवरतात रावण कुंभकर्ण नमुची असल पुरे कितली की कंसू कळवे काल नेमी राक्षसो आनी पुरे परमात्माला वैरी दोषदृष्टी दवरलेली हिरण्यकश्यप तामसी जनाक तामस बुद्धीशील जना परमात्माला वैरी दोषदृष्टीची परमात्मा म्हळ्यार नमगनाची आनी तागेल्या पशी ओढ आम्ही पुराय आम्ही केलेले आम्ही सगळे जगत्याक ईश्वर पळय आम्ही हिरण्यकश्यपूल काणें आयकतना हे परे पळयतात न्हय तशी कोणाक
असल बुद्धी अस अभ्यसूयती परमात्मा म्हळ्यार जैना म्हूण म्हळेलें नास्तिक्य बुद्धी कोणा असता तसल जनाक हें शास्त्र तूं सांगच्यान ज कळ्ळें तपस्नातिल्याक म्हूण म्हळ्यार तपस्नातील म्हळ्यार पुरे कळ्ळें द्वंद्व मोह निर्मुक्त जायनी कोण तांकां कामक्रोध क्रोध तुका निर्मुक्त जायनी कोणाक कसले सहिष्णू ना म्हळ्यार विंगडाल उत्कर्शपूण असूये गुण म्हणटाची कळ्ळें हांकां पुरे सांगूनच ना भक्ताय अभक्त भक्ती ना तक्का कसं कतीर सांगता नच शुश्रूषवे परमात्मा विशय म्हाका नाक्काची नाक्का म्हूण म्हणलेल्याक कसले सांगता नवे म्हाका नाका बा म्हाका पुरसदी ना ह्या पुरो आयकुच्याक ना ताका आपूण सांगता म्हूण ना अभ्यासू येती परमात्माला गुणान तुजी तो गुणानंद परिपूर्ण म्हणटा जाल्यार ना बा तो अशी तो तशी म्हणून दोषारोपण करतल जना काही सांगूनच य इदं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिदास्यति भक्तिं मया मयि परां कृत्वा मामे वेश्यति असंशयः कोण मयि परां भक्तिं कृत्वा यः इदं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिदास्यति कोण परमात्माला वैरी श्रेष्ठ भक्ती दवरनो ये परमरहस्य जावन आशिल्लें गीता रहस्य मद्भक्तेषु अभिदास्यति मिकेल भक्तांक सांगता की मामेम येष्यति असंशयः तो म्हाका पावता कडेर म्हणटना तांतो संशयना म्हळ्यार गीते अध्ययन करका गीते परमात्मा भक्तांक कोणा इष्ट स तांकां सांगूका तो परमात्माक पावता म्हूण न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकर्तमः भविता न च मे तस्माद् अन्य प्रियतरो भुवि कोण मिगेल विषय हे गीते विषय भक्तीन ऐकून श्रद्धेन ऐकून अर्थ करून घेवन भक्तीन विंगड जना सांगता की कोणा योग्य तसं ऐकूचे तांकां सांगता की तो मिगेल भारी प्रितीच्यो जाता तागेल इतलो प्रितीच्यो प्रियकर्तमः मनुष्येषु कश्चित ना सर्व मनुष्य प्रपंचांतो कोण मिगेल गीता विंगड जना सांगता पळय हांव सांगिल्ली गुह्यतम ज्ञान कोणा विंगड जना दिता पळय तागेल इतले प्रितीच्यो म्हाका कोणय ना खंयी सगळे जगत्यांतू मात्र न्ही हांगा भूमंडलांतू तस्मात मे अन्य प्रियतर न भविता मुखारसूनी तागेल इतले प्रितीचो ह्या भुंयचेर कोणेय जन्माक येनाचें म्हणून सांगू येता इत्या म्हळ्यार जन्मा ताजे अर्थ कसले म्हूण लेखूक म्हळ्यार जन्मा आयले नंतर मिगेल गीता अध्ययन करका पुरो जना सांगता तसल्या तो मात्र मिगेलो प्रितीचे जगता तागेल इतली प्रिती हांव कोणाकय करना तागेल म्हणके भक्त विंगड येना म्हण म्हणल्यार आम्ही कोण गीते अध्ययन करता कोण गीते विंगडा सांगता तांणी तागेले ओढ भक्त म्हणून ताणें सांगला म्हूण तशी लेखून घेवका अध्येशते च य इमं धर्म्यं समादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टः स्यामिति मे मतिः खंयचो मनुष्यो आवयोः म्हळ्यार मेगेले न्ही तुगेले इदं धर्म्यं संवादम हे धर्ममय जावन आशिल्लें आनी तुका कसं सांगला ताणें धर्मूच न्हय प्रति एक अध्याया पळया कर्मयोग की ज्ञानयोग की भक्ती योग की सांख्य योग की कळवे दान ध्यान योग की कंचांतुय धर्म म्हळ्यार कसल म्हणून सांगला कळवे वर्णविहित विषय कोण कसल कोरका याची धर्ममय संवाद म्हणजे अर्जुनाने निमगेलेले तसलो विषय ताणे सांगिल्ले चंग विषय अध्येष्यते अध्ययन करता की तेन च अहम इष्टस्याम इति मे मतिः ज्ञानयज्ञेन इष्टस्याम इति मे मतिः कोण मिगेले तुगेले धर्ममय जावन आशिल्लें हें संवाद अध्ययन करता की विंगड जनाक अध्यापन करयत की ते तागेल निमती च अहम ज्ञानयज्ञेन इष्टस्याम ताणे ज्ञानयज्ञ केल्ले ज्ञानयज्ञा मुखांतर मिगेल मतिः तेंचे मिगेले अभिप्राय म्हळ्यार गीत कोण सांगता कोण कळवे तेव्हा कशी परमात्माला श्रेष्ठ भक्ती दवरून घेवन विंगड जना अध्ययन करयसिता तो ज्ञानयज्ञ केले ताणें मिगेल कतीर जावन म्हूण म्हणलें मिगेल मनान तस्स म्हणटा तो मागीर म्हणटा कोण कोणाक गीते प्रचार अध्ययन करूं जायना ताणें कसो करचें म्हूण श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादपि यो नरः सो अपि मुक्तः शुभलोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणान् म्हळ्यार एकलोत श्रद्धावान अनसूयश्च म्हळ्यार ताका तो भारी श्रद्धेरी कळ्वे अनसूयश्च मनांत कसले ताका कल्मश ना कामक्रोध रहित जावन आस यो नरः शृणुयात कोण अशें आसून अनसूयेरी श्रद्धेरी मिगेल विशय ऐकत की खाली आयकले पुरो ताका सांगू जायना कळ्ळें प्रचार करूं जायना अध्ययन करूं जायना तसलें खाली आयकले पुरो तेदना सो अपि तवय मुक्तः अंग दुखून मुक्त जाता शुभान लोकान प्राप्नु यात पुण्यकर्मणा ते ऐकलेले पुण्यकर्म ताजी ना तो शुभान लोकान प्राप्त हो
अंग दुखून मुक्त जल्ले कुडले अंग दुखून मरण जल्ले कुडले शुभान लोकान प्राप्त हो इत्याक म्हळ्यार यत् पुण्यकर्मण हे गीत ऐकलेले कोड पुण्यकर्म हाजे निमती तो मरण जल्ले नंतर शुभान लोकान प्राप्त हो चांग लोकाक वचून पावता कचिदेतत् श्रतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कश्चित् अज्ञानसमूहः प्रनष्टस्ते धनंजय हे पार्थ प्रतुनंदना कच्चित् त्वया एकाग्रेण चेतसा एतत् श्रुतं धनंजय कच्चित् ते अज्ञानसमूहः प्रनष्टः आता प्रश्न निमगित्तो हे प्रथानंदना म्हळ्यार पार्थ तू एकाग्र मनान हे ऐकल्वे त्वया एकाग्रेण चेतसा एतत् श्रुतं तू एकाग्र चित्तान हे ऐकल्वे हे धनंजया कच्चित ते अज्ञान समूह प्रनष्ट अज्ञानान तुका तुगेले अज्ञानान तुका ते मोह येयले कळवे ते आता नष्ट जाले की वापस हांव तांकां मारता गुरुजना लोट युद्ध करना असल मोहानी की तुका बाकेस म्हणून म्हळ्यार अर्जुनात उत्तर सांगता पळय नष्टो मोहः स्मृतिः लब्ध्वा तत्प्रसादात् मया अच्युत स्थितोस्मी गतसंदेहः करिष्ये वचनं तव नाद्यबा मिगेल मोह पुराय नष्ट जाले आता म्हाका निजावन ज्ञान येयलें कशी तुगेले अनुग्रहान त्वत्प्रसादात हे अच्युता तू केन्नाय ज्ञाना दुखून च्युती नातिलो नवे तशें जावन तुगेले म्हणटी म्हाका दृढ ज्ञान आतां आयला स्थितोस्मी हांव आतां दृढ जावन आसा कळ्ळें स्थितोस्मी गत संदेह म्हाका कसले संदेह नात खंयचे विशयांत संदेह ना युद्ध करचे विशयांत जेवो युद्धांत जयाचे विशय जेवो कोण मरत मेगेल निमती कोण मानता हांव मरतकी ना की असल खंयच्यो विशय म्हाका ना गत संदेह पुराय संदेहा दुखून हांव स्थितोस्मी मुक्त जाला तव वचनं करिष्ये आनी तुगेले आज्ञा हांव पालन करता चिची तूं म्हाका म्हणला न्हय युद्ध करी म्हूण सांगून हांव युद्ध करता इत्या म्हळ्यार मिगेल मनान तुला पुरे कल्मश केल्ले पुराय संदेह गेल्ले म्हूण आनी हांव युद्ध करता म्हणटा नव्हतो कडेन संजय आतां सांगता म्हळ्यार स्टार्टींग गीते संजयाला धृतराष्ट्राले धृतराष्ट्रान संजयाले निमगुचे कळ्ळें धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत आयुत्सव म्हणून आतां संजयुची तागेले संजय उवाच संजयुची एंडिंग करता पळय इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम् इमम् अश्रविषम् अद्भुतं रोमहर्षणं या प्रकार आव इति या प्रकार अहम आव वासुदेवस्य पार्थस्य महात्मनः महात्मा जावन आशिल्ले परमात्मा आनी अर्जुनाले इमं रोमहर्षणम् अद्भुतं संवादम् अश्रवशम हे रोमांचन करचे तसले भारी संतोष दिवचे तसले हे संवाद हांव आयकलो व्यासप्रसादात् श्रुतवान् एतत् गुह्यमहं परम योगम योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं पळय हे गीता ग्रंथ म्हणलेलो पळय हे गीता अध्ययन योगम हे एक योग म्हळ्यार परमात्मा पावत असले मोक्षशास्त्र म्हणटाचे साक्षात योगेश्वरात् कृष्णात् कळ्ळें साक्षात योगाचे अधिपती जावन आशिल्ले कृष्णान कळ्ळें अर्जुना सांगिल्लें कथयतः अर्जुना सांगिल्लें हें आयकूंक जालें कोणाल करप मिगेल वैरी व्यासप्रसादात व्यासान करप केलेलें ही करप तूं कोचिशील धृतराष्ट्रा जाल्यार तूं म्हाका दिलें न्हू तें दिव्य दृश्टी गे व्यासाल अनुग्रहान हें सम दोळ्यांनी पळयलें आयकलो हांव कळ्ळें अहम स्वयं एतत् परमगुह्यम योगम कळ्ळें हांव व्यासप्रसादान स्वयं स्वता आयकूं तशें जालें खंयचें हें परम गोप्य जावन आशिल्लें गीत म्हणलेलें मोक्षशास्त्र तेवाय कशी साक्षात योगेश्वर कृष्णान जी स्वयं अर्जुनाक स्वयं पद्मनाभस्य कळ्ळें मुख पद्मात विनिसृता तागेले तोंडान ताणें सांगिल्लो तसले हे विशय कथयतः सांगतर आशिल्ले विशय श्रुतवान आयकलो मिगेल योग कसलो पळय नवे आतां राजन ते आयकलेलें आशिल्लें संस्मृत्य वापस संस्मृत्य वापस उडगास करून खंयचें संवादम इमम अद्भुतम हें गीता म्हणलेलें दोग जनांले संवाद अद्भुत जावन आशिल्लो संवाद कळ्ळें हें आयकून वापस उडगास करून कळ्ळें केशव आनी अर्जुन योहो संवादम म्हळ्यार कृष्णाल आनी अर्जुनाले संवाद रुपार आशिल्लें एक गीता म्हणलेलें रहस्य जावन आशिल्लें श्रेष्ठ जावन आशिल्लें मोक्ष म्हूण दिवचें तसलें मोक्ष शास्त्र म्हणून घेतिल्लें उत्तर संस्मृत्य उडगास करून अद्भुत जावन आशिल्लो विशय मुहुर्मुहुः रश्यामी वापस उडगास केलेलें तितलें मुहुर्मुहुः वापस रश्यामी म्हाका संतोष जातरस तच्च खंयचें
कंची म्हणून पळया ततच त्या समित कंची समित रूपम अत्यद्भुतम हरेहे संस्मृत्य संस्मृत्य त्या इकरा अध्यायांतू कळवे विश्वरूप दर्शनांतू ताणीक विश्वरूप दाखयलें नवे त्यामुळे उडगास कोर्न कोर्न रूपम हरेहे रूपम अत्यद्भुतम संस्मृत्य संस्मृत्य तच्च त्या समित रूप समित वपास वपास उडगास कोर्न कोर्न विस्मयो मे महान राजन रश्यामी च पुनः पुनः वपास वपास म्हाका विस्मय जाता विस्मय म्हळ्यार आश्चर्य जाता मात्र पुन्हा पुन्हा हृश्यामी वपास वपास संतोष जाता पळय एक सांगेल विषय ऐकून उडगास कोण कोण संतोष जाता एक तागेल रूप पळयले उडगास कोण कोण म्हाका संतोष जाता म्हणटा आनी एक सांगता पळतो कळवे आता धृतराष्ट्राल मनान तू इतले सकड ऐकतना कळव्या कितले सैन्य असं कशें असं सकड निंबितना तागेल मनांत एक संशय असता न्हय कोण गेलवतले म्हण आतां भीष्म मेल्ला म्हणटरी हे परे सांगिल्लें न्हय तशें आतां भीष्मय मेल्लो द्रोणस कृपस कर्णस आनी की गटानुगटी जन असची जाल्यार कोण गेलवतले म्हणल्यार एक संशय धृतराष्ट्राल मन आसतना संजय ताका उत्तर सांगता यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिः ध्रुवानीतिर्मतिर्मम खयी योगेश्वर कृष्ण योगेश्वर कृष्ण म्हळ्यार सर्व योग ईश्वर जावन आशिल्लो म्हळ्यार योगेश्वर म्हणून म्हळ्यार पुरे गोत्तच ताका कळ्ळें बलशाली वै ऐश्वर्यशाली वै विद्यावंत वै ज्ञानवंत वै चतुरोई वै कळ्ळें गुणपरिपूर्णई वै आनंद ज्ञानानंदमयी वै असल पुरे सीता परमात्मा लगी वच्चे सर्व योग कृष्णा लगी अस तसं कृष्णानं तक पवची तसं योग सांगलात तसल्यार तो योगेश्वर म्हणून घेता न्हय खंय तो कृष्णस की यत्र धनुर्धर पार्थ तागेल वटू खंय धनुर्धारी जावन आशिल्लो पार्थस की तत्र थंय श्री ही तई श्री म्हळ्यार सर्व श्री सर्व शुभलक्षण संपत्तू कसले म्हणीत विजय विजय भूती ही विभूती म्हणटाची श्रेष्ठता म्हणटाची ध्रुवा कळ्ळें ध्रुवा अचल नीती ही कळ्ळें नीती म्हळ्यार पळय थंयच पुरे असता हेच मिगेल मत म्हण खंय योगेश्वर कृष्ण खंय गांडीव धनुर्धारी अर्जुनस की थंय श्री विजय विभूती नीती पुरे असता इति मे मती म्हळ्यार जय तांकां मेळटा म्हूण म्हणलेले रितीरे वो सांगता कोण संजयो कळ्ळें मागीर आतां हांगा सांगलें श्री विजय विभूती ध्रुवा ह्या पुरे गुण परमात्मालेची कळ्ळें ह्या पुरे खंय असता थंय सर्व जय जत्ता म्हणल्यार विषय संजयो कृष्णाला आनी अर्जुनाला संवाद रूपी जावन आशिल्ले हे मोक्षशास्त्र धृतराष्ट्राक सांगता कडेचे श्लोक यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्जन तत्र श्री विजयो भूतिः ध्रुवानीतिर्मतिर्मम म्हळ्यार कृष्णान आनी अर्जुनान आशिल्ले कडेन सर्व जय जेवचे म्हूण सांगून तागेले हे गीते म्हळ्यार भगवद्गीते म्हळ्यार हांगाक जल्ले 18 अध्याय जल्ले पायदकून युद्धभुमींत कसं जल्ले दिसाची युद्धा विशय आमी महाभारतांत पळोवचे आसाची आजी सांगील सर्वय मध्वांतर्गत श्री कृष्ण परमात्माक समर्पण करता काई नमाच्या म्हणजे सेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।